आपली ही डिश रेडी आहे उपवासासाठी। छान, आता आपण एन्जॉय करूयात, मस्त बघूयात कशी झाली आहे टेस्ट। खूप छान आणि खूप कमाल झाली आहे, खूप मस्त लागते, चटपटीत। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। धन्यवाद। राधे राधे। राधे राधे सर्वांना, जय गजानन। आज आहे सोमवार आणि मला असतो उपवास, तर मी म्हटलं आज काहीतरी नवीन करूया। तर मी त्यासाठी आलू हे किसून घेतले आहेत, गाजर घेतले आहेत, थोड्या मिरच्या, टोमॅटो आणि लिंबू। टोमॅटो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर। तर जरा बघूया आपण नवीन अशी वेगळी रेसिपी उपवासासाठी। चला सुरू करूया आजची रेसिपी। प्रथम मी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातले, साजूक तूप। थोडे गरम होऊ द्या। तूप तापल्यानंतर आपण थोडे जिरे घालूयात। तुपात जिरे तडतडले की त्यामध्ये आपण मिरची घालू। अशा छान भाजून झाल्या की त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया। गाजर घातले, त्यानंतर आलू किसून घेतलेले ते पण घातले। सर्व एकजीव केल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो घातले। हे छान असे कुरकुरीत भाजून झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे। मिश्रण एकजीव करावे आणि यामध्ये तुम्ही चवीनुसार शेंगदाण्याचे कूट घालावे आणि छान असं परतून घ्यावे। हे परतून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालावे, जेणेकरून त्यामधले आलू आणि गाजर शिजून येते आणि छान असे नरम होते। कप पाणी घातले, गरम पाणी, आणि त्यावर थोडंसं अजून गरम पाणी टाकलेलं आहे मी, अर्धा कप, जेणेकरून ते छान शिजेल। आणि त्यानंतर तुम्ही अर्धा लिंबू कापूनसुद्धा टाकू शकता चवीनुसार या पाण्यामध्येच, जेणेकरून याला चव छान येते। अशा प्रकारे आपलं आलूचे फराळाचं रेडी झालं आहे आणि तुम्ही असं छान मस्त गरम सर्व करून एन्जॉय करू शकता। झटपट बनणारी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। धन्यवाद। ही रेडी आहे मस्त गरमागरम आलू आणि गाजरचं फराळाचं, त्यासोबत दही आणि लिंबूसोबत तुम्ही एन्जॉय करा। राधे राधे।